सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय निरामय. नमस्कार श्रोते हो, निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आज कार्यक्रमामध्ये आपण दमा आणि अस्थमा याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी दमा, छातीविकार आणि ॲलर्जी तज्ज्ञ डॉक्टर संजय भारती यांना आपण आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे. आज प्रामुख्याने आपण दमा आणि छातीचे विकार या संबंधी बोलणार आहोत. सुरुवातीला आपण दमा हा आजार कोणत्या प्रकारचा आहे ते सांगूया. मॅडम, दमा हा आजार जो आहे हा क्रोनिक एअरवे इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणजे श्वासनलिका जी आहे आपली त्याचा एक दीर्घकालीन असा आजार असून त्याचे कॉमन लक्षणं हे वारंवार खोकला येणे, वारंवार छाती आपली भरून येणे, चेस्ट टाईटनेस म्हणतो ज्याला आपण, किंवा श्वासात श्वास लागणे किंवा धाप लागणे या प्रकारचे लक्षणं याच्यात प्रामुख्याने दिसून येतात. हा एक इन्फ्लेमेटरी डिसीज आहे. असं विशिष्ट वयातल्या व्यक्तींनाच दमा होतो असं काही आहे का? तसं काहीच नाही. दमा हा आजार लहान बाळापासून तर कुठल्याही सिनियर सिटीजन्स कुठल्याही एज ग्रुपमध्ये होऊ शकतो. लहान बाळांमध्ये अनुवंशिकता, दुसरं मिडल एज ग्रुपमध्ये हा अडल्ट ऑनसेट अस्थमा किंवा काही आपल्याला ऑक्युपेशनल अस्थमा, किंवा ओल्डर एज ग्रुपमध्ये कुठल्या ना कुठल्या आजाराचा जो आहे पोस्ट व्हायरल किंवा पोस्ट ट्युबरक्युलोसिस किंवा काही ॲलर्जिक डिसऑर्डरमुळे होणाऱ्या अस्थमा, या अशा गोष्टी आहेत. कुठल्याही वयाचं याला बंधन नाही. कारणं आपण प्रामुख्याने काय सांगू की कुठल्या कारणामुळे तुम्हाला दम्याचा विकार होऊ शकतो? अनुवंशिकता जसं मी आपल्याला एक सांगितलेलं आहे, जेनेटिकल कॉज. जर दोन्ही पॅरेंट्सला जर अस्थमा असेल तर मुलांना अस्थमा होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. दुसरं, तुम्ही कुठलं एक पोल्युशन जी आहे, पोल्युशन वगैरे किंवा ॲलर्जन्स कॉन्टॅक्ट म्हणजे काही ॲलर्जीज असेल आणि त्याचा आपण ट्रीटमेंट, योग्य उपचार किंवा करून घेतला नाही तर त्या ॲलर्जीचं निदान हे दम्यामध्ये होऊ शकते. तिसरं, तुमचं ऑक्युपेशन कुठलंही आहे की धुळीचा सतत संपर्क येणे किंवा काही फ्युम्स असतात किंवा काही डस्ट असतात, त्याचा वारंवार संपर्क येत असेल तर तसे शरीरामध्ये बदल होऊन दम्यात रूपांतर होऊ शकते. किंवा काही गोष्टी असतात की ज्याला स्ट्रेस इंड्यूस अस्थमा म्हणतात किंवा एक्सरसाइज इंड्यूस अस्थमा म्हणतात, की अति एक्झर्शन त्यामुळे होणाऱ्या काही दमा असतात. तर असे हे दम्याचे काही प्रकार आहेत. म्हणजे अति शारीरिक श्रम जर होणार असतील तर त्यामुळे सुद्धा दमा उद्भवू शकतो. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या नोंदवून ठेवाव्यात, ज्याच्याकडे आपण लक्ष ठेवावं की घरात जर कोणाला दम्याचा विकार असेल तर तो तुम्हाला होऊ शकतो. तर त्यांना जर कुठल्या ॲलर्जीमुळे झाला असेल तर त्याकडे आपण लक्ष द्यावं. किंवा ॲलर्जिक सांगितलेलं असेल तर तिथेही आपण थोडंसं लक्ष जर पुरवलं, ही कारणं जर श्रोत्यांनी ऐकून ठेवलेली असतील तर मला असं वाटतं बऱ्यापैकी त्यांना लवकर लक्षात येऊ शकतं की दम्याचा विकार आपल्याला जडतो आहे का. आणि निश्चितच या सगळ्या गोष्टींचा त्यांना उपयोग होऊ शकतो. दमा हा असा आजार आहे की तो तुम्हाला थकवतो. तुमचा श्वास कोंडतो आहे, तुम्हाला दम लागतोय म्हटल्यावर पहिल्यांदा तुम्ही घाबरून जाता. पण मग अशा वेळेला तुम्ही उपाययोजना काय, औषध घेणं हाच उपाय आहे किंवा आणखीन काही कुठले उपाय आहेत त्याच्यावरती? दम्याचे प्रामुख्याने लक्षणं आपल्याला समजून घेणे गरजेचे आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या जी श्वास नलिका असते ती आकुंचन पावते आणि ही जी आहे एका टेम्पररी पिरियडसाठी, म्हणजे ही परमनंट नसून फक्त थोड्याशा कालावधीसाठी आकुंचन पावते. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे, आपली श्वासनलिका त्यात आतून पण सूज येते
किंवा तिसरं हायपर सिक्रिशन्स म्हणजे जे आपलं म्युकस प्रोडक्शन जे असते, जे आपल्या काही स्त्राव असतात त्याचं प्रमाण वाढणे, असे 2-3 बदल आपल्या शरीरामध्ये प्रामुख्याने होत असतात. तर या तिन्ही गोष्टींची काळजी घेणे म्हणजे एक सर्वात आधी तर औषधोपचाराच्या साहाय्याने त्याला आकुंचन पावलेली श्वासनलिका पूर्ववत आणणे किंवा सिक्रेशन्स जे असतात, स्त्राव द्रव पदार्थ जे असतात त्यांचं प्रोडक्शन कमी करणे किंवा जे तुमचं इन्फ्लेमेटरी चेंजेस जे असतात ते औषधीच्या साहाय्याने कमी करणे, अशा 3 प्रकारच्या त्याला आपल्याला उपाययोजना करून दमा हा आपण पूर्णपणे नियंत्रित ठेवू शकतो. कुठला आपण एक असा पिरियड सांगू शकतो का की त्यावेळेला दम्याचा त्रास जास्त होतो आणि तेव्हा जास्त काळजी घेतल्या गेली पाहिजे? नक्कीच. हे दमा हा पूर्ण 2 प्रकारचा असतो. एक असतो पेरिनियल म्हणजे पूर्ण वर्षभर राहणारे सिम्पटम्स आणि काही असतो सीझनल. तर सीझनलमध्ये प्रामुख्याने जेव्हा पावसाळ्याची सुरुवात होते किंवा हिवाळ्याची सुरुवात होते तर त्या ऋतूमध्ये वातावरण, टेम्परेचर, पोल्युशन्स, ॲलर्जीज याचं प्रमाण अतिशय जास्त वाढलेलं असते. तेच प्रामुख्याने जे आहे की पावसाळ्याची सुरुवात आणि हिवाळा किंवा थंडीची सुरुवात, ह्या 2 जे सीझन्स आहे त्यामध्ये प्रामुख्याने दम्याचा आणि ॲलर्जी या दोन्ही विषयातले आपले लक्षणं प्रामुख्याने वाढलेले आपल्याला दिसतील. निश्चितच या आपल्याला जर माहिती आहे की या पिरियडमध्ये आपल्याला त्रास होणार आहे तर तिथे आपण थोडी जास्त काळजी घेऊ शकतो किंवा ज्या काही आपल्याला उपाययोजना सांगितलेल्या असतील तर त्या आपण करू शकतो. फक्त औषधोपचार हाच एक त्याच्यावरच्या ट्रीटमेंटचा भाग आहे का की आणखी काही त्याच्यासाठी उपचार पद्धती अवेलेबल आहे? प्रामुख्याने आपल्याला जे कारण किंवा ट्रिगर्स आपल्या अस्थमा या आजारासाठी ट्रिगर्स काय आहे, जर उदाहरणासाठी जर मी म्हटलं की ॲलर्जी हा ट्रिगर आहे तुमच्या अस्थमा वाढवण्यासाठी, तर त्याला ॲलर्जीचे उपाययोजना करणे. दुसरी गोष्ट, स्ट्रेस जर तुमच्या अस्थमा वाढवण्यासाठी स्ट्रेस हा एक ट्रिगर असेल तर तुम्ही मेडिटेशन करणे किंवा स्वतः असं योग वगैरे करणे, साधना करणे, अशा पण गोष्टी आपल्याला हे करू शकता. तिसरं, जर इन्फेक्शन हा ट्रिगर असेल, ट्रिगर म्हणजे वाढवणारी गोष्ट अस्थमासाठी असणार, तर इन्फेक्शन कंट्रोल हे आपल्याला त्याची ट्रीटमेंट राहील. आणि सगळ्यात जास्त कामाची गोष्ट किंवा उपाययोजना जी आहे की अवॉइडन्स ऑफ ॲलर्जन्स, म्हणजे त्याच्यामध्ये आपण एक बाहेर जात असाल की पोल्युशन जे आहे, हे पोल्युशन हा एक घटक सगळ्यात महत्त्वाचा आहे, तर त्याच्यापासून वाचणे म्हणजे एक मास्क किंवा फिल्टर्स किंवा हेल्मेट वापरणे, ह्या सगळ्या गोष्टीच्या उपाययोजना करून आपण त्याही गोष्टी अवॉइड करू शकतो की ज्या मुख्यपणे कॉमनली आपल्याला ट्रिगर्स असतात अस्थमाचे. दम्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. श्रोते हो, दम्याची त्याची कारणं वेगळी आहेत, थोडे लक्षणं वेगळे असतील तर ते तुम्ही जाणून घ्या आधी की एखाद्याला जर ॲलर्जीचा दमा असेल पण आपल्या दम्याचा प्रकार वेगळा असेल तर तो नेमका ओळखून की आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, काय उपाययोजना करायला सांगितलेली आहे, ती मात्र आपण काळजी निश्चितपणे घेतली पाहिजे. आपल्याला थोडंसं ताण असेल त्यांनी सुद्धा एखाद्या वेळेला दम्याचा त्रास होऊ शकतो. तर हे आपण आपल्या डॉक्टरांकडे जाऊन आपण जाणून घेतलं पाहिजे की नेमका आपला दमा कुठल्या प्रकारात मोडतो आहे आणि आपल्याला काय काळजी घ्यायला सांगितलेली आहे, आणि निश्चितच त्याचा सगळ्यांना फायदा होऊ शकतो. सर, अनुवंशिकता जेव्हा असते तर तेव्हा असं होतं का की ज्या प्रकारचा दमा आई बाबांना होता त्याच प्रकारचा झाला किंवा प्रकार बदलू शकतो का पुढे चालून, असं काही होतं का? नाही, अनुवंशिकतेच्या अस्थमामध्ये लक्षणं तीच राहतात. वारंवार सर्दी, वारंवार खोकला, छाती भरून येणे, दम लागणे आणि वारंवार तुमचे सीझनल व्हेरिएशन्स म्हणजे जसे जसे ऋतू बदलतात तर त्याच्यामध्ये लक्षणं वाढणे, हे कॉमन सिम्पटम्स असतात जे पॅरेंट्सलाही असतात, मुलांनाही असतात. तर लक्षणांचं स्वरूप जे आहे एक ऑलमोस्ट सेम असते, म्हणजे सारखेच असते ते त्यामध्ये. तर ते मात्र आपण फक्त प्रत्येकाची गरज ही आहे सर, जसं आपण कार्यक्रमामध्ये वारंवार सांगतो की तुम्हाला काय आजार आहे तो ओळखून घ्या आणि त्याच्याकडे लक्ष द्या. दुर्लक्ष केल्यास मात्र गंभीर परिणाम त्याचे होऊ शकतात. दम्याचे काय गंभीर परिणाम होतील ते आपण सांगूया. दमा जर हा पूर्णपणे नियंत्रणात येणारी आजार आहे, त्याला आपण प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंटने कंट्रोल ह्या दोन्ही गोष्टींचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. पण आपण याला जर दुर्लक्ष केलं तर त्याचे
गंभीर परिणाममध्ये सगळ्यात आधीचा गंभीर परिणाम म्हणजे रेस्पिरेटरी फेल्युअर. रेस्पिरेटरी फेल्युअर म्हणजे बसल्या जागीच तुम्हाला दम लागणे, श्वासोश्वास न घेणे, चालताना तुम्हाला म्हणजे नॉर्मल ॲक्टिव्हिटी पण तुम्ही कॅरी करू शकणार नाही. किंवा त्याच्या ॲडव्हान्स स्टेजमध्ये कॉर पल्मोनल म्हणजे फुफ्फुस आणि हार्ट ह्या दोन्ही फेल्युअर, त्याला कॉर पल्मोनल नावाचा आजार म्हणतो, की ज्याच्यामध्ये मग हॉस्पिटलायझेशन आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन थेरपी म्हणजे घरीच ऑक्सिजन लागणे असे त्याचे गंभीर परिणाम आहेत जर आपण त्याची योग्य काळजी वेळेत न घेतल्यास. म्हणजे तुमचा श्वास तर गुदमरणार आहेच, पण तुम्हाला जर त्याच्यामुळे गंभीर काही स्वरूपाचे परिणाम होत आहेत तर त्याचे कुटुंबियांना पण परिणाम भोगावे लागतात. तर निश्चितच आपण अगदी छोटे छोटे उपाय सांगितलेले असतात की ॲलर्जी असेल तर कुठल्या पदार्थामुळे ॲलर्जी होते आहे, कुठल्या बाबीमुळे ॲलर्जी होते आहे, त्याकडे आपण थोडंसं लक्ष देणे. ताण वाढतो आहे तर आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितलं की थोडंसं मेडिटेशन करणे. हे छोटे छोटे उपाय आहेत की ज्याने आपण आपला दमा जो आहे, आणि सरांनी आत्ताच सांगितलं की दमा हा असा आजार आहे की तो पूर्णपणे तुम्ही कंट्रोलमध्ये आणू शकता. गरज आहे ती फक्त दिलेल्या उपाययोजना पूर्णपणे काटेकोरपणे पाळण्याची. त्या जर पाळल्या तर निश्चितच हा आटोक्यात येणारा असा आजार आहे. सर, काही पेशंट्सजवळ आपल्याला काही स्प्रे दिसतात, तर ते कशासाठी लागतात त्यांना? स्प्रेचे आपल्या हे फार्माकोथेरपी म्हणजे औषधोपचारांची पद्धती आहे. दम्यासाठी, दमा हा लंग्सशी आपल्या फुफ्फुसाशी संबंधित आजार असल्यामुळे आम्हाला सर्वात जास्त इफेक्टिव्ह औषध कुठलं राहणार ते तुम्हाला ॲडवाईज करायची गरज असते. तर एक स्प्रे आणि किंवा रोटा कॅप्स अशा 2 प्रकारचे औषधी असतात. किंवा तिसरं तुम्ही ते लिक्विड बघत असाल, लहान मुलांना वगैरे आपण रेस्प्युल्स म्हणतो त्याला, की ते लिक्विड आपण नेबुलाइज फॉर्ममध्ये देतो. त्याचा अर्थ एकच असतो की हे जे औषध आहे, या प्रकारे जे दिल्या जाणारे औषध आहे हे फुफ्फुसात जातात, फुफ्फुसातच काम करतात आणि फुफ्फुसातून श्वासावाटेच बाहेर पडतात. त्या प्रकारच्या औषधोपचाराने तुम्हाला होणारे दुष्परिणाम हे सर्वात कमी असतात. जी औषधाची मात्रा लागते ती सर्वात कमी लागते आणि जो इफेक्ट असतो हा सर्वात जास्त असतो, जो मेडिकली टेस्टेड असतो. त्यामुळे जे आपल्याला दिसतात ते इन्हेलर्स, एक स्प्रेच्या रूपात, दुसरं एक पावडर फॉर्मच्या रूपात, एक आणि तिसरं नेबुलाइज फॉर्ममध्ये लिक्विड्स असतात. तर हे सर्वात चांगल्यात चांगले ॲक्शन करणारे किंवा प्रतिसाद देणारे औषधं आजपर्यंतच्या केलेल्या मेडिकल टेस्टमध्ये प्रूफ झालेले आहेत. ज्यांना आपण पाहतो की वर्षभरही दम्याचा त्रास होतो आहे किंवा अनुवंशिक असा त्यांचा त्रास असेल, तर सामान्यपणे आपण कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे? खाण्याचे पदार्थ असतील किंवा इतर काही गोष्टी असतील की आपण त्याच्यापासून थोडा बचाव केला पाहिजे. वर्षभर राहणारा जो अस्थमा आहे, सर्वात आधी तर त्याचं आपल्याला असेसमेंट करून की यांचा अस्थमा नियंत्रित का नाही, सगळ्यात हे आधी बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जे औषधोपचाराची पद्धत आहे ती ते योग्य औषधं घेतात की नाही, किंवा त्यांच्या टेक्निक्स म्हणजे इन्हेलर घेण्याची पद्धत जी आहे ती योग्य आहे की नाही, ते आपण बघायला पाहिजे. आणि तिसऱ्यानंतर प्रिव्हेन्शन्समध्ये त्यांना रेग्युलर व्हॅक्सिनेशन्स, काही लसी असतात जसं न्युमोकोकल व्हॅक्सिन्स किंवा इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन्स, जे आपल्याला वर्षातून एकदा किंवा 5-5 वर्षांनी द्यावं लागतात काही व्हॅक्सिन्स. त्यातही आता आपण कोविड वगैरेच्या व्हॅक्सिनची पण भर दिलेली आहे. तर त्याचं व्हॅक्सिनेशन्स नियमित झालेलं आहे की नाही ते पण एक आपल्या प्रिव्हेन्शनचा भाग येतो. आणि त्याच्यासोबत तरीही अस्थमा जर कंट्रोल नसेल तर त्याला काही दुसरे काही आजार आहे काय, जसं की हृदयाशी संबंधित काही आजार आहेत काय की जे आपल्याला अस्थमा कंट्रोलमध्ये येऊ देत नाही, याची पण असेसमेंट करणे गरजेचे आहे. तर आपण म्हणू शकू की अस्थमा नियंत्रणात का नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपण अशा सगळ्या गोष्टी कोरिलेट करून करू शकतो. आणि आपण काय गोष्टी टाळल्या पाहिजे? थंड पदार्थ खाऊ नये असं वाटतं की त्यामुळे खोकला येईल, खोकला आला की मग दमा वाढेल वगैरे, त्याचे कुठले पदार्थ आपण टाळू शकतो? कॉमन ज्या गोष्टी आहे त्याला ट्रिगर्स म्हणतो आपण, अस्थमाला वाढवणाऱ्या ट्रिगर्स. तर त्याच्यामध्ये कॉमन ट्रिगर्समध्ये असतात एअरबॉर्न ट्रिगर. एअरबॉर्नमध्ये शक्यतो डस्ट असते, ॲलर्जन्स असतात जे फुलांचे परागकण वगैरे असतात किंवा धुळीचे कण असतात, पोल्युशन असतात. दुसऱ्या काही फूड ॲलर्जीज असतात की ज्या आपल्याला ट्रिगर करू शकतात अस्थमाचा एपिसोड.
तिसरे काही ड्रग्स म्हणजे पेन किलर्स असतात जे आपण वेदनाशामक औषधी असतो NSAID ग्रुपचे, तर आपण त्या टाळू शकतो. चौथं म्हणजे तुम्ही वॅक्सिनेशन्स केलं तर ते तुम्हाला फायद्याचं राहू शकते. चौथं म्हणजे तुम्ही एक मेडिटेशन्स वगैरे जे स्ट्रेस रिलेटेड जे एक्झासर्बेशन्स असतात ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि चौथं म्हणजे तुमचं रेग्युलर फॉलोअप आणि हॉस्पिटल व्हिजिट ही हॉस्पिटलायझेशन होण्यापेक्षा अतिशय जास्त महत्त्वाची आहे, कारण वेळेनुसार आपल्याला औषधीमध्ये त्याची मात्रा कमी जास्त करू शकतो किंवा आम्ही त्यांचे रिस्पॉन्स बघून त्याच्यात वेळोवेळी बदल करू शकतो की जे तुमचा अस्थमा पूर्णपणे कंट्रोल ठेवण्यासाठी किंवा तुम्हाला स्वतःला सिम्पटम फ्री ठेवण्यासाठी भरपूर मदत करू शकतात. सर, कोविड नंतर आपल्याला असं जाणवत आहे का की अस्थमा किंवा दम्याच्या पेशंट्समध्ये काय वाढ झाली वगैरे किंवा काही प्रकार बदलला? कोविड हा एक व्हायरल आजार होता किंवा आता कोविडचे पेशंट आहेत पण त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. तर कोविडचे जे ॲडव्हान्स कॉम्प्लिकेशन्स झालेले आहे त्याच्यामध्ये मुख्यतः पोस्ट कोविड फायब्रोसिस, पोस्ट कोविड ब्रॉन्कायटिस, पोस्ट कोविड रेस्पिरेटरी फेल्युअर ह्या अशा काही कंडिशन्स आहे की ज्याच्यामध्ये दम लागणे, श्वास भरून येणे, श्वास गुदमरणे किंवा काही अदर सिस्टेमिक कॉम्प्लिकेशन्स हे प्रामुख्याने जाणवतात. पण मुख्यतः रेस्पिरेटरी फेल्युअर जे म्हणतो आम्ही ते पोस्ट कोविड फायब्रोसिस या प्रकारचे रुग्ण आम्ही जास्तीत जास्त आज बघत आहोत. सर, छातीचे आणखीन कुठले विकार असतात? छातीचे अनेक विकार असतात. हा अस्थमा आणि COPD हा एक कॉमन एक आजार आहे. COPD हा मुख्यतः स्मोकर्स एज ग्रुपमध्ये होतो किंवा ज्यांना ट्युबरक्युलोसिस झालेला असेल की क्षयरोग झालेला असेल त्याचे कॉम्प्लिकेशन्स असतात. अस्थमा हा कुठल्याही एज ग्रुपमध्ये होऊ शकतो. तिसरं, छातीचा एक आपल्याला इन्फेक्शन जर म्हटलं तर क्षयरोग हा इंडियामध्ये सर्वात कॉमनली असणारा आजार आहे. त्यानंतर एक ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस म्हणजे ॲलर्जी रिलेटेड रेस्पिरेटरी गोष्टी हे पण एक कॉमन आजार आहे. पण आता याच्या सोडूनही अनेक छातीचे आजार असतात. त्यापैकी प्रामुख्याने मी सांगितलं की इंटरस्टिशियल लंग डिसीज किंवा इंटरस्टिशियल फायब्रोसिस म्हणजे हे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स किंवा एखाद्या अननोन कारणांमुळे की आपल्याला त्याचं कारण माहिती नसणे पण फुफ्फुसाची जाडी वाढणे म्हणजे जे आहे फुफ्फुस जे आपल्याला स्पंजसारखं हवं असतं तर तेच कडक होणे आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन न मिळणे, तर या गोष्टीला आपण पल्मोनरी फायब्रोसिस किंवा इंटरस्टिशियल लंग डिसीज हा म्हणतो की जे आम्ही प्रामुख्याने भरपूर पेशंटमध्ये भरपूर रुग्णांमध्ये बघत असतो. म्हणजे आधी जर एखादा आजार होऊन गेला आहे, कोरोनामध्ये तुम्हाला थोडे लक्षणं जरी येऊन गेलेले असतील तरी सुद्धा अशा पेशंटनी अजून पण थोडं त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला इतर कुठले लक्षणं दिसणार असतील की खोकला वारंवार येतो आहे किंवा थोडा दम भरून येतो आहे, तर अशा वेळेला आपण दुर्लक्ष न करता आपल्या डॉक्टरांकडे नक्की जाऊन पोहोचावं. म्हणजे तुम्ही आता जे काही सांगितलं इतर आजारांचे लक्षणं की कारण सापडत नाहीये पण काहीतरी होत आहे, तर अशा वेळेला आपले डॉक्टर आपल्याला मदत करू शकतात. त्यामुळे डॉक्टरांपर्यंत पोहोचणं हे नक्कीच खूप चांगलं लक्षण आहे. आपण आणखीन काय सांगू सर? क्षयरोग असेल किंवा इतर काही असतील यांची काय लक्षणं दिसतात आपल्याला? एखादा पेशंट अस्थमाचा असेल आणि अस्थमासोबतच त्याला काही अनेक असे सिम्पटम्स असतील की ज्याच्यामध्ये वारंवार ताप येणे, भूक न लागणे, वजन कमी होणे किंवा जनरलाइज विकनेस म्हणतो आपण त्याला की एकदम अशक्त राहणे, वेट लॉस होणे, वजन खूप झपाट्याने कमी होणे, हे जे असे लक्षणं असतात तर अस्थमा किंवा दमा या रोगासोबत क्षयरोगाची लागण पण असू शकते आणि त्याला लवकरात लवकर निदान करणे गरजेचं असते. तर त्याच्यासाठी लवकरात लवकर कन्सल्टेशन आणि त्याची इन्व्हेस्टिगेशन तपासण्या करून त्याचं योग्य निदान वेळेत करणे हीच आपण करू शकतो. म्हणजे दमा आहे हे ऑलरेडी माहिती आहे, पण तरीही वारंवार खोकला येतोय तर तो दम्यामुळे नसून आणखीन पण कारणं असू शकतात. नक्कीच असू शकतात, ॲडिशनल प्रॉब्लेम्स असू शकतात. तर त्याचं निदान होणं हेच जास्त गरजेचं आहे. त्यासाठी आपण तुम्ही जे सांगितलं की हॉस्पिटल व्हिजिट जी आहे, ज्या दिवशी तुम्हाला यायला सांगितलेलं आहे त्या दिवशी आपण जावं, ज्या चाचण्या करून घ्यायला सांगितल्या त्या सगळ्या करून घ्याव्या, म्हणजे नेमके काय कारण आहेत ते शोधून काढता येऊ शकतात. सर, न्यूमोनिया वगैरे जो प्रकार होतो तर त्याविषयी आपण सांगूया.
निमोनिया हा एक कॉमन ट्रिगर आहे जो अस्थमा वाढवतो. अस्थमा हा मी सांगितल्याप्रमाणे हा क्रोनिक प्रॉब्लेम आहे, म्हणजे हा चालत राहणारा आहे. आपण त्याला नियंत्रणात आणू शकतो, पण त्याला वाढवणारे काही घटक आहे. त्यातले प्रामुख्याने जो घटक आहे तो इन्फेक्शन. तर त्याच्यामध्ये निमोनिया, मॅडम आपण जो शब्द बोलला तो रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणजे निमोनिया असतो. तर त्याच्यातही अनेक प्रकार असतात निमोनियाचे. तो निमोनिया हा व्हायरसशी रिलेटेड असू शकतो, व्हायरल इलनेस, किंवा काही बॅक्टेरियल असू शकतो, किंवा काही फंगल असू शकतो, किंवा काही क्षयरोगाचा निमोनिया असू शकतो. असे त्याच्यात अनेक प्रकार असतात. ते आम्ही लक्षणं, हिस्ट्री आणि काही स्पुटम एक्झामिनेशन म्हणजे थुंकीची तपासणी वगैरे ह्या लवकरात लवकर करून त्याचं निदान करून त्याची ट्रीटमेंट करून आपण अस्थमा कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. न्यूमोनिया हा शब्द जेव्हा ऐकला जातो किंवा सांगितलं जातं, निदान होतं, तेव्हा एक भीतीदायक वातावरणच तयार होऊन जातं की बापरे न्यूमोनिया झाला आहे. तर मला असं वाटतं आपण काही माहिती सांगूया की ज्यामुळे ही भीती कमी होईल, की काय आपण घाबरलं पाहिजे किंवा कितपत हे गंभीर स्वरूपाचं असतं. मॅडम, कुठल्याही लक्षणं जेव्हा असतात तेव्हा आपल्याकडे प्रामुख्याने काही घरगुती उपाय केल्या जातात. घरी त्याला प्रतिसाद मिळाला नाही तर आपण एका जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेतो. आपले जे फॅमिली फिजिशियन्स असतात तेही 2-3 दिवस काहीतरी उपाययोजना करतात. पण माझ्या मते जर 2 ते 3 दिवसामध्ये रिस्पॉन्स न देणारा तुम्हाला लक्षणं आढळले की कुठलाही प्रतिसाद मिळत नाही आणि आपण 3 दिवस एक उपाययोजना केलेली आहे प्रामुख्याने, तर हीच एक इंडिकेशन किंवा लक्षण आहे की ज्याने लवकरात लवकर स्पेशलिस्ट डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आणि त्याचं योग्य निदान करणे गरजेचं आहे. तर माझी उपाययोजना हीच आहे की मला वाटते की लवकरात लवकर सिम्पटम्स जर तुमचे प्रतिसाद देत नसाल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घ्यावा. म्हणजे आपण ती परिस्थिती येऊ नाही दिली पाहिजे. बरेचदा आपण पण थोडंसं उशीर केल्यामुळे पण लक्षणं वाढणारे असतील किंवा गुंतगुंत वाढणारी असेल. दम्यासारखा आजार आहे किंवा खोकला वारंवार होतो आहे आणि त्यामध्ये जर तुम्हाला गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसत आहेत श्रोते हो, तर अशा वेळेला सरांनी सांगितल्यानुसार आपण थोडं पटकन स्पेशलिस्टकडे जर जाऊन पोहोचलं तर निदान लवकरहून लवकर उपचार मिळू शकतात. सर, आपण अनुवंशिकतेबाबत जेव्हा बोललो तर ही अनुवंशिकता किती पिढ्यांपर्यंत जाणार आहे, कसा जातो हा पुढे दमा? मॅडम, अनुवंशिकता म्हणजे आपल्याला हा जेनेटिक डिसऑर्डर आहे. अनुवंशिकता मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही पॅरेंट्सला असेल तर नियरली 75 to 80% मुलांमध्ये दमा होण्याची शक्यता असतेच. तर तुम्ही मरायटल जर जेनेटिक टेस्टिंग्स वगैरे केलेल्या असतील तरच आपण ते अवॉइड करू शकतो. पण तुम्ही एक पॅरेंट्स असेल किंवा दोन्ही पॅरेंट्सला अस्थमा असेल तरी तो मुलांमध्ये येण्याचं प्रमाण नक्कीच हे आहेच आहे. हो. लसीकरणाबाबत आपण बोललो, तुम्ही सांगितलं की लसीकरण करून घेतलं पाहिजे, पण कोणत्या वयात किंवा अस्थमाच्या पेशंटसाठी काही वेगळी योजना आहे का? तर त्याविषयी पण आपण सविस्तर माहिती देऊया. मॅडम, जे लसीकरणाचे प्रकार आहेत हे त्यांची कॅपॅसिटी किती दिवसांची आहे, एक लस दिल्यानंतर ती किती इफेक्टिव्ह राहते, किती पिरियडमध्ये राहते त्याच्याशी संबंधित असतो. जसं मी एक सांगितलं की इन्फ्लुएन्झा लसीकरण, तर इन्फ्लुएन्झाची ही लस आहे, ही दिल्यानंतर 1 वर्ष काम करते. तर तशा लसी आपल्याला दरवर्षी घेतल्या जातात. तर ते लहान मुलांपासून तर कुठल्याही वयापर्यंत आपण दरवर्षी देऊ शकतो, कारण लसीकरण हा भाग हा प्रिव्हेन्शनसाठी असतो. दुसरं मी सांगितलं तुम्हाला की निमोकोकल वॅक्सिन, हे जे कॉमन इन्फेक्शन्स असतात निमोनियाचे ते या प्रकारामध्ये मोडतात. तर निमोकोकल वॅक्सिन्स ही जी आहे याचे 2 प्रकार असतात. तर एक आहे की जी 5 वर्ष लस काम करते आणि एक आहे की जी लाईफ लॉंग काम करते. तर त्याच्या तुमच्या पेशंटची अफोर्डेबिलिटी किती आहे, तो किती खर्च करू शकतो, तर त्या प्रकारात आम्हाला विचारणे पहिले गरजेचं असते की एवढी त्याची किंमत आहे तर तुम्ही घ्याल का. तर तसे आपण ते एक वॅक्सिन्स असतात. नंतर काही DPT वॅक्सिन्स आता आलेल्या आहे, त्या पण लाईफ लॉंग 3 डोसेस असतात. तर अशा वेगवेगळ्या वॅक्सिनची कालमर्यादा जी असते ती वेगवेगळी असते असं. आणि एज ग्रुप हा कुठलाच त्याला रिस्ट्रिक्शन नाही आहे किंवा हे नाही आहे, म्हणजे लहान मुलांपासून तर कुठल्याही वयापर्यंत आहे. आणि दमा आणि अस्थमा ज्यांना अडल्ट ऑनसेट म्हणतो, तर कॉमन एज ग्रुप जे इन्फ्लुएन्झा आणि वॅक्सिन्स आहे ते more than 60 एज ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये कंपल्सरी घेतलंच पाहिजे.
नक्कीच. आपल्याला लसीकरण हा विषय म्हटला की लहान बाळांशी संबंधित लसीकरण लक्षात राहतं आणि तेही 5-6 वर्षांपर्यंत खूप काळजीने लसीकरण केलं जातं. पण त्याही नंतर जर आपल्याला सांगितलेलं आहे आणि विशेषतः जर तुम्हाला दम्याचा त्रास आहे आणि अशा वेळेला जर तुम्हाला कुठलं लसीकरण करायला सांगितलं आहे तर त्याच्याकडे नक्कीच लक्ष द्या. सर, खूपदा असं होतं की दम्याचे पेशंट म्हणा किंवा बरेचदा थोडाही श्वास लागला की माहिती आहे ना आपल्याला, एक वेळेला जर आपण नाक बंद करून पाहिलं तर आपल्याला माहिती आहे श्वास कसा गुदमरतो. पण श्वास घेताना जेव्हा तुम्हाला त्रास होतो आहे आणि तो वारंवार होतो आहे, हे दम्याच्या पेशंटला चांगला अनुभव असतो त्याचा, पण काही दिवसांनी मात्र ती भीती त्यांच्या मनात बसते. औषधोपचार घेतल्यावरती कदाचित त्यांचा श्वासोच्छ्वास चांगला झालाही असेल, पण त्यांना बाहेर बसनी जायची म्हणा किंवा ट्रॅव्हल करण्याची म्हणा, कारण सगळं बंद असेल तर मला श्वास गुदमरेल, हो ना, AC मध्ये आपण कुठे बसलो ते सगळं बंद आहे, माझा श्वास गुदमरेल, अशी भीती वाटू शकते. आपण त्याच्यावरती काय उपाययोजना करू? मॅडम, मी ऑलरेडी आपल्याला पहिलेच सांगितलेलं आहे की दम्याचे काही प्रकार असतात. एक असतो इंटरमिटंट, म्हणजे तो कधीतरी त्यांना त्रास होणार असतो. तर त्या प्रकारच्या अस्थमामध्ये आम्ही त्यांना गरज असेल तेव्हा काही औषधी सजेस्ट करतो, म्हणजे टेम्पररी. दुसरा असतो की माइल्ड अस्थमा, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला थोडे लक्षणं जास्त असतात, तर तशा यांना कमी डोस पण रेग्युलर ट्रीटमेंट ॲडवाईस केलेली जाते. आणि तिसरा असतो एक सिव्हिअर फॉर्मचा अस्थमा की ज्याच्यामध्ये खूप जास्त लक्षणं दररोज असतात, तर त्याच्यामध्ये डोसेजचं प्रमाण जास्त आणि रेग्युलर औषधी अशी ॲडवाईस केली जाते. आपली जी फोबिया ही आहे, मी आपल्याला पहिलेच सांगितलं होतं की एक स्ट्रेस जो आहे हा पण एक ट्रिगर असतो अस्थमाला वाढवणारा. तर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल आणि तुम्हाला एक माइल्ड कॅटेगरीचा अस्थमा असेल, तर सर्वात आधी त्याच्यात सगळ्यात पहिली सूचना राहील की तुम्ही औषधोपचार जे आहे ते नियमित घेतले पाहिजे सगळ्यात पहिले. दुसरी गोष्ट, तुमचं नियंत्रण आहे की नाही सिम्पटम्सचं, हे तुम्हाला त्यावरूनच आपल्याला समजेल. आणि तिसरी गोष्ट जी आहे, जी स्ट्रेस रिलेटेड आहे, त्याच्यासाठी इन्स्टंट इन्हेलर्स असतात काही की जे तुम्हाला ट्रॅव्हलिंग कंडिशनमध्ये सोबत ठेवणे आवश्यक असतात. तर ते शॉर्ट ॲक्टिंग बीटा अगोनिस्ट नावाचे आमचे काही हे असतात, बीटा 2 अगोनिस्ट. तर ते आपल्याला इन्हेलर्स सोबत कॅरी करणे अतिशय आवश्यक असतात की जे तुम्हाला इमर्जन्सीमध्ये मदत करू शकतात. तर माझी सूचना हीच राहील की अशा कॅटेगरीच्या रुग्णांना की जे खूप जास्त सेन्सिटिव्ह आहेत, जे स्ट्रेसफुल कंडिशन किंवा साध्या विचारांनी जरी त्यांना अस्थमा ट्रिगर होऊ शकतो, तर तशांना रेग्युलर औषधोपचार जे कंट्रोलर मेडिसिन आहे घेणे अतिशय आवश्यक आहे. आणि भीती असेल तर मला असं वाटतं की आपण जर स्प्रे वगैरे आपला औषधी सोबत ठेवले तर अर्धी भीती तिथे कमी होईल की माझं औषध माझ्यासोबत आहे आणि तो स्ट्रेस जाणवणार नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टी कदाचित थोडं आपण आपल्या तब्येतीविषयी थोडा अभ्यास करून की मला काय गरजेचं आहे आणि त्यानुसार जर केलं तर हे जे छोटे प्रॉब्लेम आहे किंवा भीती निर्माण झाली आहे आजाराची तर ती निश्चितपणे कमी करता येईल. सर, आपण आणखीन काय सांगू? अस्थमाबद्दल मी एवढंच सांगेल की अस्थमा हा पूर्णपणे नियंत्रित ठेवता येणारा आजार आहे. दुसरी गोष्ट, साध्या उपाययोजना करूनही त्याचं नियंत्रण आपण पूर्णपणे हे करू शकतो. प्रिव्हेन्शनसाठी भरपूर उपाययोजना आपल्याला उपलब्ध आहेत आणि अस्थमाचा कुठलाही फोबिया न बाळगता त्याची जर औषधोपचाराची पद्धत आहे ते ॲक्सेप्टन्स म्हणजे मला एक आजार आहे हे ॲक्सेप्ट करणं पॅरेंट्सनी लहान मुलांसाठी किंवा ज्याही व्यक्तींना जे स्वतः अडल्ट्स आहे त्यांनी स्वतःला मला आजार आहे हे ॲक्सेप्ट करणं सर्वात मोठं गरजेचं आहे. आणि सेकंड थिंग, जो एक फोबिया असतो की मला याची औषधांची सवय लागेल किंवा मला त्याच्याशिवाय मग श्वासच घेता येणार नाही, अशी कुठलीही फोबिया न बाळगता फक्त तो एक टाईप ऑफ ड्रग डिलिव्हरी म्हणजे औषध देण्याची पद्धती या प्रकारे विचार करून जर औषधोपचार वेळेवर घेतलं तर कमीत कमी औषधांमध्ये खूप चांगली आपण लाईफस्टाईल ठेवू शकतो. हा एक माझा एक टेक होम मेसेज आहे. श्रोते हो, आज आपण दमा आणि अस्थमा याविषयी आपल्या डॉक्टरांकडनं जाणून घेतलं. सर, खूप महत्त्वाची माहिती आणि सोप्या अशा भाषेत तुम्ही आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.
सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.